नमस्कार मंडळी. या महाराष्ट्राचे दिग्गज असे नेते छगन भुजबळ यांच्या माध्यमातून ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि 27/9/2025 रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एक मोठी सभा त्या ठिकाणी पार पडणार होती. परंतु छगन भुजबळ यांच्या माध्यमातून एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेतल्यानंतर ती सभा होती ती रद्द करण्याचं काम करण्यात आलेलं आहे. कारण तर याचं जे काही कारण होतं ते कारण सांगण्यात आलेले आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे आणि पावसाअभावी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणचं जे काही सभेचं ठिकाण आहे त्या सभेच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस साचलेला आहे. अशा पद्धतीचं उत्तर होतं. पत्रकारांच्या माध्यमातून काही माहिती विचारण्यात आली होती आणि त्याचं उत्तर छगन भुजबळ यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. परंतु याच्या मागचं नेमकं कारण काय? ही जी काही सभा रद्द झालेली आहे याचं ठोस कारण काय आहे? कारण तर ही सभा होणार होती आणि या सभेचे जे काही नियोजन असेल ते पूर्णपणे आखण्यात आलं होतं. सगळी काही तयारी झाली होती. परंतु अचानकच छगन भुजबळ यांच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आली, बाईट देण्यात आली आणि बाईट दिल्यानंतर ही सभा जी काही होती ती रद्द करण्यात आली होती. परंतु याचं नेमकं महत्त्वाचं कारणही वेगळंच असणार आहे. हे नेमकं कारण काय असणार आहे याच्याच विषयी आपण थोडक्यात महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे मी गणेश ठाकरे लोकपरिवर्तन न्यूज या YouTube चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळं बटन दिसेल सबस्क्राईबचं, त्याच्यावरती क्लिक करा. काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका आणि जय महाराष्ट्र लिहायला सुद्धा विसरू नका. मंडळी, ज्या अर्थी छगन भुजबळ यांच्या माध्यमातून आणि मराठा समाजाच्या विरोधात एक मोठी बैठक आयोजित करण्यात आली होती. कारण तर हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं आणि मनोज जरांगे पाटील यांचे जे काही नेतृत्व होतं त्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा समाज हा मोठ्या संख्येने ओबीसीत जाणार होता अशा पद्धतीच्या चर्चा होत्या आणि तसं होताना दिसत आहे. कारण तर मराठा समाजाच्या काही नोंदी असलेल्या त्या मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांचे जे काही नियोजन होतं त्या नियोजनाला कुठेतरी यश मिळत आहे आणि मराठा समाज हा मोठ्या संख्येने ओबीसी प्रवर्गात जात आहे. याचंच औचित्य साधून तुमचे लक्ष्मण हाके साहेब, म्हणजे आपले सर्वांचे लाडके लक्ष्मण हाके साहेब, हे प्रतिमोर्चे काढत होते, प्रतिसभा काढत होते आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं सहकार्य सुद्धा मिळत होतं. मोठ्या संख्येने त्या ठिकाणी ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहत होता. अनेक ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या आणि सभा अशा झाल्या किंवा रॅली अशा झाल्या की त्या ठिकाणी तुडुंब असा समाज त्यांच्या पाठीमागे जुटला होता. मग ओबीसी समाज असेल, धनगर समाज असेल आणि त्याच्यातच नंतर लक्ष्मण हाके यांचं जे काही उपोषण, जे काही सभा चालू होत्या त्या उपोषणाच्या सभेच्या ठिकाणी जी काही गर्दी जमत होती त्या गर्दीला कुठंतरी खिंडार पडली. म्हणजे त्या ठिकाणी जे काही दीपक बोर्डे साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळालं पाहिजे अशासाठी परत एकदा उपोषण सुरू होतं. जालना या ठिकाणी ते उपोषण होतं आणि त्या ठिकाणी भूतन भविष्य अशा पद्धतीचं समाजाने सहकार्य केलं. मग मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, धनगर समाज असेल, अनेक समाज त्या ठिकाणी आले होते आणि अशी सभा त्या ठिकाणी गाजली होती की इतिहासात नोंदवावी अशा पद्धतीची ती सभा होती. त्यानं ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांची सभा झाल्या त्याच पद्धतीने दीपक बोर्डे साहेबांची सुद्धा सभा होऊ लागल्या आणि त्यानंतर असं वाटत होतं की लक्ष्मण हाके साहेबांचं वजन कुठेतरी कमी पडते. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून स्टंट सुरू झाले, सलाईन वगैरे हाताला लावलं, त्यानंतर गाड्या सुद्धा त्यांच्या फोडण्यात आल्या, त्यांच्या सहकार्याला सुद्धा मारण्यात आला. अशा पद्धतीच्या बऱ्याच काही चर्चा रंगू लागल्या. नेमका जो काही कांड असेल किंवा जो काही अटॅक केलेला असेल ते नेमका कोणी केला होता अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा निघत होत्या. संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांचं सुद्धा नाव घेतलं जात होतं आणि अशातच छगन भुजबळ यांना सुद्धा माहित होतं. कारण तर लक्ष्मण हाकेची जी काही बाईट असेल किंवा व्हिडिओ असतील किंवा रेकॉर्डिंग असेल, पैशाचं स्वरूप असेल, पैशाचं घेण्याचं बोलणे असेल, अशा पद्धतीचं समाजाचं विभाजन झालेलं होतं. बोराडे साहेबांच्या पाठीमागे काही समाज होता तर लक्ष्मण हाके साहेबांच्या काही पाठीमागे समाज होता आणि त्याचबरोबर छगन भुजबळचं सुद्धा कुठेतरी वर्चस्व कमी होईल, नाचक्की होईल. कारण तर त्या ठिकाणी समाज एका ठिकाणी आला नसता. यांनी दोन्ही ते 3 जागेवर तर समाज विभागला गेला होता आणि याचं ध्यान किंवा याची माहिती छगन भुजबळ यांना माहीत होती. कारण तर ते एक दिग्गज नेते आहेत, एक अनुभवी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना माहीत होतं की आपण जर सभा घेईल आणि सभा जर घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला गर्दी जमवता आली नाही किंवा त्या ठिकाणी समाज आला नाही. कारण तर दीपक बोराडे यांचा जे काही कार्यक्रम झाला होता त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येने समाज आला होता आणि परत 2 ते 3 दिवसात परत तो समाज त्या ठिकाणी जुटेल का अशाही शंका त्यांच्या मनात आलेल्या होत्या. आणि त्यानंतर छगन भुजबळ यांच्या माध्यमातून एक निर्णय घेतला, एक पत्रकार परिषद घेतली आणि असं सांगण्यात आलेलं की मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, शेती पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्या ठिकाणी आपण जे काही सभा घेणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस साचलेला आहे आणि अशातच जे काही सभेचं
नियोजन असणार आहे ते बसणार नाही, अशा पद्धतीची माहिती छगन भुजबळ यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर जे काही लक्ष्मण हाके होते, त्या लक्ष्मण हाकेचा सुद्धा त्या ठिकाणी बॅनरवरती फोटो टाकला नव्हता. यांची सुद्धा कुठेतरी नाराजी असू शकते, अशीही भीती छगन भुजबळ यांना होती. आणि म्हणूनच